मी नाही त्यातली कडी लाव आतली असे टोमणे आता शहरातील भाजपा कार्यकर्त्यांना लगावले जात आहेत। याला कारणही असंच आहे। सोलापूरचा राजकीय रणांगण ढवळून निघालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ऑपरेशन लोटसला कार्यकर्त्यांकडूनच केराची टोपली दाखवली जाते। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील 4 माजी आमदारांना पक्षात घेण्याच्या प्रयत्नांना कडाडून विरोध केला जातोय। विशेषतः काँग्रेसमधून येत असलेले दिलीप माने यांच्या नावाला आमदार सुभाष देशमुख प्रणित भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून जास्त विरोध होतोय। मात्र मित्रांनो, विरोध करणारे कार्यकर्ते किती निष्ठावान आहेत, प्रामाणिक आहेत हे पाहणं तितकंच महत्त्वाचं भाजपला ठरणार आहे। विशाल गायकवाड हे सोलापूरचे भाजपचे कार्यकर्ते आहेत, जे सध्या माने यांच्या पक्षप्रवेशाला विरोध करताना कट्टर भाजपवादी म्हणून समोर आले आहेत। त्यांनी माध्यमांसमोर बोलून आपली निष्ठा पक्षासंदर्भात दाखवली आहे। मात्र शहरात त्यांच्या पार्श्वभूमीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। गायकवाड हे एकेकाळी दिलीप माने यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात, तरीही ते राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना असे विविध पक्ष बदलून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची पोळी कुठे भाजली गेली नाहीये। त्यामुळे त्यांच्यावर होत असलेले आरोप स्वच्छ करण्यासाठी ते शेवटी भाजपात आले आहेत। जिथे सत्ता तिथे मलिदा, तिथे गायकवाड अशी म्हण सध्या शहरात ट्रोल होतीये। पदाधिकारी काम करतोय। 2014 सालची अगोदरची जर परिस्थिती तुम्ही पाहिली तर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा एखादा दुसरा कार्यकर्ता सापडत होता, पण 2014 पासून आज 2025 पर्यंत भारतीय जनता पार्टी या ठिकाणी एक वटवृक्षाच्या रूपामध्ये आपल्याला दिसून येईल। या ठिकाणी आपल्या आर्थिक फायद्यासाठी गायकवाड यांच्यावर बचत गटामधून महिलांची फसवणूक केल्याचा चर्चा आहेत। या संबंधित महिलांनी लवकरच पोलीस स्टेशनला धाव घेणार असल्याची समजत आहे। यामुळे भाजपमध्ये सगळं खपतं म्हणून प्रवेश केला का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे। गायकवाड यांच्या पाठीमागे मोठा नेता असल्याची चर्चा आहे, जे अशा कार्यकर्त्यांना संरक्षण देत आहेत। जे माने यांना विरोध करतायत त्यांची स्वतःची निष्ठा संशयास्पद आहे। भाजपाला हे खोलात जाऊन तपासावं लागेल। एकीकडे माजी शहर अध्यक्ष म्हणून पदभार भूषवलेले नरेंद्र काळे सारखे प्रामाणिक एकनिष्ठ कार्यकर्ते बाजूला पडत असतील, तर गायकवाड सारख्या आरोपग्रस्त कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळत असेल हे पक्षासाठी धोकादायक ठरू शकतं। आगामी स्थानिक निवडणुकीत पक्षाला फटका बसू शकतो, कारण निष्ठावंत कार्यकर्ते दुरावतील हे पक्षासाठी धोकादायक ठरू शकतं। 77,000 एवढ्या मताने निवडून येऊन सुद्धा हा आमच्यावर अन्याय का? अन्याय का? याचा जाब विचारण्यासाठी आम्ही सगळे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी जमलेलो आहोत। आपल्या सगळ्यांना सांगतो की आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे। पक्ष वाढायला, पक्षाचा विस्तार व्हायला आमचा विरोध नाही आहे, पण पक्षात येणारे लोक कुठल्या पद्धतीचे असावे, कशा पद्धतीचे असावे या गोष्टीसाठी आमचं हे आंदोलन आहे। त्या लोकांच्या विरोधामध्ये हे आमचे सर्व कार्यकर्ते अनेक वर्षापासून लढतायत, हे अनेक कार्यकर्ते आमचे भांडतायत। त्या लोकांना या ठिकाणी पक्षात घेतल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार आहे। तर मित्रांनो, आपल्या काही प्रतिक्रिया असेल तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा।